नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजतोय. या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी. पुणे जिल्ह्याच्या शिरूरमध्ये गोळीबाराच्या घटनेनं शिरूर हादरलंय. जुन्या वादाचा राग मनात धरून गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात एक तरुण थोडक्यात बचावलाय. गोळीबाराच्या दहशतीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. 4 वर्षांपूर्वीचा जुन्या वादाचा राग मनात धरून छातीवर पिस्तूक रोखलं आणि प्रसंगावधान राखत हात हटवल्यामुळे हवेत गोळीबार झाला. या गोळीबारात तरुण थोडक्यात बचावलाय. मी तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणत छातीवरती पिस्तूक रोखण्यात आलं होतं. कृष्णा वैभव जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. नेमकी घटना काय घडली होती, अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडनं. सचिन, काय हा प्रकार? खरं तर शिरूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. साधारणपणे 4 वर्षापूर्वी महेंद्र बोरा यांनी आरोपीच्या नावाने इन्कम टॅक्स मध्ये खोटी तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपीने महेंद्र बोरा यांच्यावरती थेट पिस्तूल रोखला होता. महेंद्र बोरा यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे आणि तो पिस्तूल बाजूला केल्यामुळे हा गोळीबार हवेत झाला. अन्यथा यामध्ये काही विपरीत अशी घटना घडू शकली असती. या गोळीबाराच्या घटनेमुळे शिरूर आणि परिसर हादरला आहे. आणि सचिन, धन्यवाद या माहितीसाठी. आणि हे सीसीटीव्ही फुटेज दिसतंय, बघ्यांची सुद्धा गर्दी दिसतेय आणि हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. त्याची दृश्य न्यूज 18 लोकमतकडे एक्सक्लुझिव्ह आहेत. जुन्या वादातनं शिरूरमध्ये गोळीबार झाला. यामध्ये आरोपीनं ज्या तरुणावरती छातीवर पिस्तूल रोखलं होतं, मात्र प्रसंगावधान राखत त्या तरुणानं पिस्तूल बाजूला हटवल्यामुळे गोळीबार हवेत झाला. मात्र जुन्या वादातून हा गोळीबार केल्याची माहिती मिळतेय. या गोळीबारामध्ये तरुण थोडक्यात बचावलेला आहे. कृष्णा वैभव जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. 4 वर्षांपूर्वीच्या जुन्या वादाचा राग मनात धरून छातीवरती पिस्तूल रोखलं आणि प्रसंगावधान राखत हात हटवल्यामुळे हवेत गोळीबार झाला. गोळीबारात एक तरुण थोडक्यात बचावलाय. मात्र शिरूर या प्रकारामुळे हादरून गेलंय.